1961 साली स्थापन झालेली देसाईगंज नगरपालिकेची निवडणूक जानकरांच्या व्हिडिओ क्लिपमुळे गाजली। गडचिरोली जिल्ह्यातलं एकमेव व्यापारी शहर म्हणजे वडसा देसाईगंज। गेली 5 वर्ष भाजपची पालिकेवर सत्ता आहे। सर्वच पक्ष इथे स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत। तांदळाची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरात आता कुठल्या पक्षाची दाळ शिजतीये ते लवकरच कळेल। देसाईगंज आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातलं रेल्वे स्थानक असलेलं एकमेव शहर। सर्व सत्तास्थानी आदिवासींना संधी असताना वडसा देसाईगंज याला अपवाद आहे। इथल्या राजकारणावर सिंधी समुदायाचा प्रभाव, याला कारण व्यापारात दडलेलं अर्थकारण। रविवारी शहरातल्या 9 प्रभागातून 28,000 मतदार 18 नगरसेवक निवडणार। 120 उमेदवार त्यासाठी रिंगणात आहेत, तर सर्वसाधारण महिला राखीव असलेल्या थेट नगराध्यक्षपदासाठी 10 उमेदवार नशीब आजमावतायत। पालिकेवर दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता होती, पण या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा भाजपला फायदा झालाय। गेल्या वेळी भाजपने एक हाती सत्ता आणली। केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यावर पूर्ण बहुमताच्या या पालिकेला अनेक योजना आणि निधी खेचून आणता आल्या। गेल्या 5 वर्षांच्या काळात रस्ते आणि स्वच्छतेबाबत सकारात्मक बदल झालेत, पण वाढीव पाणीपुरवठा योजना रखडली। शहरात एकही चांगली बाग नाही। मूलभूत सोयी पुरवण्यात पालिका कमी पडतीये। अतिक्रमितांना पट्टे वाटपाचं आश्वासन अजूनही पूर्ण होऊ शकलेलं नाही। अनुकूलता असूनही बस स्थानक नाही। शहरातलं रेल्वे फाटक सतत बंद असतं, त्यामुळे बोगद्याचं स्वप्नही अजून अपुरंच आहे। परिणामतः वाहतूक कोंडी ही समस्या जैसे थेच आहे। सत्ताधारी भाजपचे सध्याचे उमेदवार राहिलेली कामं पूर्ण करू असं आश्वासन देत आहेत। पाण्याची तर ते प्रॉब्लेम होताच आहेच, म्हणजे लोकसंख्या वाढलेली आहे म्हणून, पण तो सुद्धा आम्ही मंजूर केलेला आहे। आणि जो म्हणजे बेरोजगारी आहे, बीपीएलचं सर्वे आहे, तो त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही वचननाम्यामध्ये दिलेला आहे। तो सर्व आम्ही करण्याची तयारी आहे। गेली 5 वर्ष वडसा देसाईगंज शहर विकासापासून कोसो दूर राहिल्याचा प्रचार काँग्रेस करताय। प्रत्यक्षात काँग्रेसच्या प्रचारात एकही बडा नेता नाही। फक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रचाराला हजेरी लावून काँग्रेसला आगे बढोचा संदेश दिला। लोकांच्याही भरपूर तक्रारी आहे मागच्या प्रशासनाकडून की नाल्या साफ नाही, रस्ते नाही। ज्यांना खरंच घरकुलांची आवश्यकता आहे त्यांना घरकुल नाही आहे, ज्यांना गरज नसतानाही खूप जणांना घरकुल देण्यात आले आहे। दुरून दुरून लोकांना पाणी आणि बाईला, मुख्यतः घरच्या बाईला पाणी आणावं लागते आणि तिला बाकीच्याही घरचे काम करावं लागते, तर ती जी पाण्याची समस्या आहे ती सोडवणार आहोत। लोकसभा विधानसभा निवडणुकीवेळी बसपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शक्तीची चुणूक दाखवत प्रमुख पक्षांना बुचकळ्यात पाडलं होतं। यावेळीही बसपनं तरुणाईला संधी दिलीय। आम्ही घरकुलाचा प्रश्न मार्गी लावणार, त्याच्यानंतर पाणी, आणि शहरामध्ये एवढी अस्वच्छता आहे की जागोजागी आपल्याला कचऱ्याचे ढीग दिसतात, जेणेकरून कोणी येत सुद्धा नाही ते कचरा उचलायला। काँग्रेस नेत्या निलोफर शेख बंडखोरी करत बीआरएसपी मध्ये गेल्या आणि आता निवडणूक लढवतायत। त्यांनी पक्षाला सुनावलेले खडे बोल पुरेसे बोलके आहेत। 15 साल से कंटिन्यू कांग्रेस में मैंने साथ दिया और सपोर्ट किया। लास्ट में जब अभी मौका आया मुझे, जैसे ही ओपन महिला मेरा होने आया, रोस्टर निकला, तो मेरे ही कुछ दिग्गजों ने मुझसे मुंह फेर लिया कि कांग्रेस सिर्फ पैसे वालों की है। राज्यमंत्री जानकरांनी ज्या जेसा मोटवानी या बंडखोर काँग्रेस नेत्यासाठी मंत्रिपद धोक्यात घातलं, त्या मोटवानींची सून रासपकडून रिंगणात आहे। काँग्रेसनं पंख कापल्याचं लक्षात येताच जानकरांच्या रासपशी मोटवानींनी घरोबा केला। मात्र निवडणूक अधिकाऱ्याशी केलेलं दबावाचं संभाषण नडलं आणि एका जागेची निवडणूक आयोगानं रद्दच केली। रासपची एका व्हिडिओ क्लिपनं डिजिटली वाट लावल्यावर आता रासपच्या उमेदवार शहरात डिजिटल शाळा उभारण्याच्या कल्पना मांडतायत। घरकुल की सुविधा को हम लोग बहुत बढ़ावा देंगे। दूसरी बात, शिक्षा के क्षेत्र में ज़्यादा से ज़्यादा हम लोग डिजिटल स्कूल बनाने की कोशिश करेंगे। तीसरी, हम लोग आरोग्य के क्षेत्र में बहुत उन्नति करने की कोशिश करेंगे। या पालिकेच्या रिंगणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली उपस्थिती लावली आहे। हे उमेदवार अंतिम निकाल कसा बदलवू शकतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। वडसा देसाईगंज परिसर झाडीबोली नाटकांचा बालेकिल्ला। जानकरांच्या व्हिडिओ क्लिपचा मतदानावर काय परिणाम होतो याचं उत्तर काही काळात मिळणार आहे। राज्यातल्या भाजप सरकारसाठी अडचणीच्या असलेल्या जानकरांच्या व्हिडिओ क्लिपनं स्थानिक स्तरावरची समीकरणं बिघडवली तर ती भाजपसाठी धोक्याची घंटा ठरेल। गडचिरोलीहून आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।